मंडळी, जीएसटी परिषदेने नुकत्याच आता घेतलेल्या एका निर्णयामुळे कार आणि येथून सगळ्या टू व्हीलर यांच्याबद्दलचे एक आता दर हे कमी झालेले त्या गाड्यांचे 6 सप्टेंबरपासून तर महिंद्रानं काय केले माहिती आहे का, सरळ नवे दर लागू केलेले आहेत. आता हे दर वाढलेत का तुमचे कमी झालेले आहेत तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाचं असं आहे मंडळी की याच्यामध्ये ना तुमचं टाटा घ्या, तुमचे महिंद्रा घ्या, तुमची रेनॉल्ड कंपनी घ्या, तुमची ह्युंडाई कंपनी घ्या, यांच्या सगळ्या एकूण टोटल गाड्यांचे जे सगळे दर आहेत ना हे सगळे कमी झालेले आहेत. आणि यात कमी झालेल्या दरांमुळे आता यंदाच्या दिवाळीला अनेक घरांच्या पुढं टू व्हीलरऐवजी फोर व्हीलरच दिसणार आहेत. इतके दर त्यांचे कमी झालेले. म्हणजे काहींचे दरची जर रेशो बघितला ना मंडळी तो साधारण 1 लाख, सव्वा लाख, पाऊण लाख या हिशोबानं आत्ता आहे. म्हणजे काही 50,000चे पुढं दर कमी झालेले आहेत अनेक गाड्यांचे. आता ते कोणत्या कोणत्या गाड्या असणार आहेत, का कमी झालेला आहे दर, तर मी तुम्हाला सांगितलं. पण ह्याच्यामध्ये माहिती आहे का मंडळी काय, एक इथेनॉलचा एक विषय झाला होता आता काही दिवसापूर्वी. इथेनॉलवरून अनेक गाड्यांचं ॲव्हरेज कमी होतं आहे असं सोशल मीडियात खूप चर्चा झाली. त्यानंतर परत असं झालं की कोण म्हणते 2023च्या आधीच्या गाड्या ज्या होत्या त्यांना जास्त त्रास आहे इथेनॉलच्या गाड्यांचा, त्यांचं ॲव्हरेज फारच कमी आहे. काहींचं म्हणणं आहे 23 नंतरच्या ज्या सगळ्या गाड्या आहेत त्यांना साधारण थोडंसं त्रास आहे ॲव्हरेजचा, पण तो फार नाही आहे जो 23च्या आधीच्या गाड्यांना आहे. मग हे सगळे इथेनॉलचा जो मॅटर चालला होता, सगळी चर्चा चालली होती सोशल मीडियात. मग त्याच्यामुळं सरकारनं हा निर्णय घेतला आहे का की जीएसटी गाड्यांवरचा कमी करायचा आणि गाड्यांची विक्री वाढवायची. कारण इथेनॉलमुळं अनेक जण म्हणत होते की गाड्या घ्यायच्या का नाही आम्ही, आता गाड्यांचं आणि हातातल्या गाड्यांचं करायचं काय आणि नव्या गाड्या घ्यायच्या की नाही. मग या सगळ्याचा एक गोष्ट सांगत सरकारनं असं काही निर्णय हा घेतलेला आहे का, असे अनेक चर्चा आहेत. पण जे काही असेल कारण जीएसटी कमी करण्याचं, स्लॅब कमी करण्याचं, तुम्हाला मात्र फायदा नक्की होणार आहे, एवढं तर नक्की आहे. कारण मी तुम्हाला आता प्रत्येक गाडीचे महिंद्राच्या, टाटाच्या, रेनॉल्डच्या ह्या प्रत्येक गाडीचे मी तुम्हाला दर हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. ते दर कसे आहेत आता फक्त तुम्हीच ठरवा की कितीनं कमी झालेले. तर पहिली गोष्ट, या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. बोलेरो निओ ही गाडी 1,27,00,000 होती. ती आहे आत्ता, तुम्हाला फायदा होईल त्याचा. कारण 31% डायरेक्ट 18% तिला कर आणला आहे. तुमची XUV 3XO ही पेट्रोल गाडी आहे, ती 1,40,00,000 त्याला तुम्हाला आता फायदा होणार आहे. त्याचा कर जो आहे 29% 18% आणलेला आहे. त्याच्या पुढं महिंद्राची कुठली तर XUV 3XO डिझेलमधली ही 1,56,00,000 तुम्हाला ते रक्कम तुमची वाचणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी 31% 18% कर तुमचा वाचलेला आहे. त्यानंतर थार, अनेकांची गाडी, चर्चेतली गाडी थारचे सगळे प्रकार त्याच्यामध्ये, त्यात पण सगळ्या कंपनीनं महिंद्रानं काय केलेलं आहे की साधारण ती रक्कम त्यांची कमी झालेली आहे. त्या गाडीची टोटल 1,35,00,000 तुमची ही गाडी तुम्हाला स्वस्त मिळू शकते. मग त्यात पण 31% 18% कर आणलेला आहे. 4D थारमधलीच ती आहे 1,01,000 तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. 48% तिला 40% आणलेलं आहे. वरच्या सगळ्या 31 ते 18%, 31 18 आणलं. पण फक्त थार 4Dला डिझेलला 1,01,000 गाडीनं आणलेलं आहे. म्हणजे 48% 40% ती गाडी आलेली आहे. आता याच्यामध्ये परत सगळ्यांची एक चर्चेतली गाडी स्कॉर्पिओचा सुद्धा काय विषय केलेला आहे त्यांनी महिंद्रानंतर 1,45,000 तुमची रक्कम वाचू शकते. तिचाही कर 48% तो आणला आहे 40%. त्यानंतर परत थार रॉक्स जी नवीन गाडी थारनं काढली होती, ती थारचं व्हर्जन पुढचं महिंद्रानं काढलेलं, त्याच्यामध्ये 1,00,000 तुमचं 33,000 ही रक्कम अख्खी वाचणार आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा 48% 40% ह्याचा कर आणलेला आहे. म्हणजे कमी करी सगळे हे कर करत आणलेले आहेत. आणि याच्यामध्ये परत XUV 700 ही पण चर्चेतली गाडी महिंद्राची, तिला सुद्धा जवळ तुमचे साधारण 1,43,000 हे तुमची रक्कम टोटल सगळी मंडळी वाचणार आहे. 1,43,000 एवढी रक्कम वाचणार आहे. ती सुद्धा 48% 40% आणलेली आहे. आता हे झालं महिंद्राचं. आता येतो नंबर कोणाचा, तर पहिल्यांदा टाटाचा. तर टाटाच्या गाड्या मी तुम्हाला सांगतो. टाटामध्ये टियागोमध्ये 75,000 तुमची रक्कम वाचू शकते. टाटा टिगॉरमध्ये 80,000 वाचू शकता. टाटा अल्ट्रॉसमध्ये 1,10,000 तुमचे रक्कम ही सगळी मंडळी टोटल म्हणजे वाचणार आहे. त्यानंतर परत टाटा पंचमध्ये 85,000 तुमचे वाचत आहेत. टाटा तुमच्या नेक्सॉनमध्ये 1,55,000 वाचणार आहे. टाटा कर्व जी नवीन आता लॉन्च झालेली आहे टाटाची गाडी, ती मध्ये 65,000 तुमची रक्कम वाचणार आहे. नव्या गाडी, हे सगळं नव्या गाड्यांचं आहे तुमचं. 6 सप्टेंबरपासून हे लागू होणार आहे, झालेलं आहे ऑलरेडी. महिंद्रानं हे चालू केलेलं आहे रकमा नव्या, त्याच्यामुळे तुम्हाला अडचण काही राहणार नाही. 2 गाड्या अजून राहत आहेत टाटाच्या, सांगतो. ह्याच्यामध्ये आहे मंडळी टाटा हॅरियर, ती 1,00,000 मंडळी 40,000 तुमची त्यात रक्कम वाचणार आहे. म्हणजे कपात केलेली आहे 1,40,000ची. त्यानंतर येते गाडी टाटा मंडळी तुमची सफारी.
1,45,000पर्यंत कपात तुमची होणार आहे त्या गाडीची नवी घेताना, म्हणजे एवढी सरकार रक्कम तुम्हाला वाचणार आहे GST कमी केल्यामुळं. यानंतर आता तुमची जी रेनॉल्ट जी गाडी कंपनी आहे त्याच्यासुद्धा कायगर गाडी आहे किंवा तुमची क्विड आहे, ट्रायबर आहे, याच्यामध्ये सुद्धा साधारण मी तुम्हाला सांगतो की कायगर जी गाडी आहे त्याच्यामध्ये साधारण 11 लाख तुमची जी 11,29,995 रुपये इमोशन CVT ILTची जी किंमत होती ती आता 10,33,000पर्यंत ती गाडी आलेली आहे. त्यानंतर इमोशनचे जे काही मॉडेल आहे ते साधारण सगळे मॉडेल इमोशन DYT असेल, CVT ILT आहे, MT आहे, DT MT आहे, तर याच्यामध्ये काय आहे साधारण 1,00,000, 1,25,000 ते 1,50,000 ह्या दरम्यान सगळ्याच्या किमती याच्यामध्ये कमी आलेल्या आहेत. क्विडमध्ये पण तसंच आहे. क्लाइंबर बेसिक मॉडेल आहे किंवा जे तुमचं RXT आणि AMT आहे, तर या सगळ्यामध्ये या सगळ्यांची किंमत ही साधारण त्याच रेंजमध्ये आहे, साधारण 1,00,000 ते 1,25,000 किंवा 1,50,000 या दरम्यान आलेली आहे किंवा अगदीच 65,000पर्यंत सुद्धा त्या गाड्यांची किमती ह्या कमी आलेल्या आहेत. याच्यानंतर जी तुमची साधारण एकदम लक्झुरियस ज्या गाड्या सगळ्या आहेत, मर्सिडीज बेंज आहे, तर जे कोण मर्सिडीज बेंजचे सगळे जे काही लोक आहेत त्यांनी सुद्धा हे नोंद करून घ्या की याच्यामध्ये त्यांच्या कार्सवर इलेक्ट्रिक गाड्या वगळता मर्सिडीजच्या त्याच्यामध्ये टोटल 22 सप्टेंबरपासून 40% GST हा लागू होईल आणि मर्सिडीज बेंज EVवर 5% जो GST आहे तो कायम त्यांचा राहणार आहे. तर ह्याच्यामध्ये सरकारनं काय केलं माहिती आहे का की जो इथेनॉलचा विषय झाला होता, ते इथेनॉलचा विषय झाल्यानंतर काय झालं की अनेकदा टीका सरकारच्यावर झाली, सोशल मीडियात झाली. आमचं गाडीचं ॲव्हरेज कमी होतं आहे म्हणून आम्ही आता गाड्या कशा चालवायच्या, ॲव्हरेज कमी तर व्हायला लागलेले आणि नव्या गाड्या कशा घ्यायच्या, जुन्या गाड्यांचं काय करायचं, सेकंड हँडचं सगळं चर्चा त्या झाल्या होत्या. त्यानंतर मग हा निर्णय बहुतेक सरकारने घेतला आहे का असे परत आता चर्चा उलटी व्हायला लागली. पण मंडळी काही जरी झालं ना तरी इतक्या सरकारनं हे जे रक्कम GST कमी कपात केलेली आहे तर याच्यामध्ये सुद्धा जी कमी झालेली रक्कम आहे ती सुद्धा भरपूर आहे. त्याच्यामुळे यंदाच्या दिवाळीला अनेकांच्या घरापुढं टू व्हीलरऐवजी टू व्हीलर आता तर दिलेलंच आहे, कारण 350 cc म्हणजे साधारण बुलेटची जी रेंज आहे 350 cc इंजिन, तर त्या इंजिनमध्ये साधारण सरकारनं भरपूर कपात केलेली आहे. 1500 cc ज्या गाड्या आहेत, 1500 cc हे लक्षात ठेवा, फोर व्हीलरच्या त्यापर्यंतच्या लिमिट आहे 1500 cc. 1500 cc पर्यंतच्या सगळ्या तुमच्या टोटल गाड्यांना हे आत्ताचे नियम लागू असणार आहेत. तर 1500 cc पुढे जे काय असेल त्यांना नियम लागू नाहीत. तर याच्यामध्ये आता मी शेवटला बोलतो हुंडाई कंपनी, जी हुंडाई कंपनी सगळ्यांना माहिती आहे, क्रेटा कंपनी त्याच्या गाडीची प्रसिद्ध आहे, वर्ना प्रसिद्ध आहे, तर त्याच्याही मी दोन तुम्हाला सांगणार आहे की त्या गाड्यांची रक्कम किती कमी झालेली आहे नव्या सरकारच्या नियमानुसार. तर याच्यामध्ये साधारण जी कॉम्पॅक्ट SUV जी व्हेन्यू आहे गाडी, तिला साधारण तुम्हाला 1,19,390 रुपयानं तुम्हाला ती कमी होईल, सॉरी 1,23,000 ती कमी होईल आणि व्हेन्यू N लाईनची किंमत जी आहे ती 1,00,000 मंडळी 19,390 रुपयानं कमी होणार आहे. आता या GST कपातीचा क्रेटाला सुद्धा फायदा होणार आहे. तर आता क्रेटाचं काय गणित आहे, तर क्रेटा बघा मंडळी अशी आहे की क्रेटाचं जी GST आहे ना ती 72,100 तुमच्या 45 रुपयाने ती कमी होणार आहे. तर क्रेटा N लाईनची जी काही टोटल सगळी किंमत आहे ती साधारण जर 71,762 रुपयाला. म्हणजे ही जी आकडेवारी आहे ना सगळी, ही आकडेवारी थोडीशी तुम्हाला कन्फ्यूज करू शकते की कुठली गाडी काय. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित डिटेल पहा तर तुम्हाला ते सगळं परत एकदा समजू शकतं. मी तर तुम्हाला डिटेल दिलेलंच आहे. आता याच्यामध्ये शेवटची एक गाडी राहिलेली आहे हुंडाईची, कुठली तर ती आहे हुंडाईची वर्ना. याच्यामध्ये मंडळी ही जी वर्ना गाडी आहे ती सुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं काही गाड्यांच्या किमती अगदीच फार कमी न झालेल्या आहेत, काहींच्या अगदी 1,00,000 सव्वा लाख झाल्या आहेत. तर वर्ना त्यातल्या त्यात थोडीशी कमी तुम्हाला ती रक्कम कमी केलेली, फार त्यांची कमी केलेली नाही. तर ती गाडीची किंमत आहे 60,640 इतकी त्या गाडीची किंमत कमी झालेली आहे. तर जे अल्काझार गाडी आहे जी थोडीशी प्रीमियम हॅचबॅक ह्याच्यामध्ये येते, 7 सीटर SUV येते, तर ती साधारण झालेली आहे टोटल तुमची 75,376 रुपयानं कमी. तर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की GST कपातीचा सर्वाधिक हा जो परिणाम आहे ना तो त्याची टक्सन नावाची गाडी आहे हुंडाईची, तिला भरपूर त्याचा तोटा होणार आहे. आता ह्याच्यात काय होणार आहे तर तिची डायरेक्ट त्या SUVची किंमत डायरेक्ट 2,40,303 कमी होणार आहे. काय झालं हे बघा, मी तुम्हाला आता टाटाचं सगळं सांगितलं, तुमचं महिंद्राचं सांगितलं, तुम्हाला हुंडाईचं सांगितलं, रेनॉल्टचं सांगितलं. या सगळ्या सेक्शनमध्ये जेवढ्या त्यांच्या गाड्या येतात त्या गाड्यांची मी तुम्हाला एक रेंज सांगितली की कितीनं कमी होणार आहे. तर GSTचा हे जे सरकारचं धोरण आहे ना, या धोरणामध्ये सरकारनं असं केलेलं आहे की जो स्लॅब होता GSTचा तो कमी केला आहे. लोकांच्याकडं गाड्यांचा खरेदीचा कल वाढावा लोकांचा आणि त्यामार्फत थोडंसं एक परत जी विस्कटलेली जी घडी असते सरकारची आर्थिक सगळ्या बाजूनं, तर ती पुन्हा ॲटोमोबाईल क्षेत्रातली परत नीट व्हावी आणि त्याला एक चालना मिळावी यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला मंडळी निश्चितचपणानं ना
म्हणजे टू व्हीलरला तर सरकारनं केलेलंच आहे की तुम्ही साधारण म्हणजे अगदी 350 सीसी पर्यंतच्या कुठल्याही गाड्याला तुम्हाला 18% किंवा 10% GST त्यांनी कमी केलेला आहे, 10%वर आणलेला आहे. पण फोर व्हीलरचा जर एवढा सगळा रक्कम असेल ना, निश्चितचपणाने यंदाच्या दिवाळीला मंडळी अनेकांच्या घरापुढं गाड्या दिवाळीला नव्या कोऱ्या येऊ शकतात. त्याच्यामुळं सरकारनं जो काही आता निर्णय घेतलेला आहे गाड्यांच्या सगळ्या किमती कमी करण्याचा, याच्यावर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला ह्या ज्या गाड्यांचे रेट ऐकून तुम्हाला ह्या रेटबद्दल सुद्धा काय वाटतंय की ते खरंच कमी वाटतायत की अजून तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि अशाच विषयांसाठी, डिटेल विषयांसाठी विशेष भारीला सबस्क्राईब करायला मंडळी अजिबात विसरू नका. धन्यवाद.